वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल थर्मोडायनामिक्स या नवीन टॉपिक मधला प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम हा भाग पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम हा भाग पाहणार आहोत. देर आर टू प्रॉपर्टीज, extensive properties and intensive properties. Extensive properties and intensive properties. What is by extensive properties? Extensive properties means the properties which depends on the amount of matter present in a system. The properties in which depends on the amount of matter present in system are termed as extensive properties. For example, mass, volume, number of moles. These are the extensive properties. The properties which depends on the amount of matter present in system are termed as extensive properties. For example, mass, volume, number of moles. These are the example of extensive properties. Then intensive properties. What is by intensive properties? The properties in which independent on the amount of matter present in system are termed as intensive properties. Intensive properties, the properties in which is independent on the mass of the matter present in a system are termed as intensive properties. For example, intensive properties, for example, melting point, boiling point, pressure, temperature, melting point and boiling point. Melting point, boiling point, these are the example of intensive properties. The properties which independent on the matter or amount of matter present in system are termed as intensive properties. For example, pressure, temperature, melting point and boiling point. आता हे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये आपण मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट पाहिला. मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट पाहिला. यामध्ये आपल्याला वॉटर माहित आहे. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअस आहे. 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉईल होतं. यामध्ये वॉटर कितीही घेतलं आणि प्युअर वॉटर कितीही घेतलं, 1 ml घेतलं किंवा 1000 ml घेतलं, 1 लिटर घेतलं, तरी सुद्धा कुठलंही वॉटर घेतलं तर त्याचा बॉइलिंग पॉइंट हा फिक्सच आहे. म्हणजे काय की तो 100 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल होतो. म्हणजे काय, त्यामध्ये ही जी प्रॉपर्टीज आहे त्याच्या मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड नाही. म्हणून त्याला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणतो. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मेल्टिंग पॉइंट असेल किंवा बॉइलिंग पॉइंट असेल किंवा प्रेशर असेल किंवा टेम्परेचर एक ठराविक टेम्परेचरला म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसलाच वॉटर बॉईल होतं. कितीही वॉटर घेतलं तुम्ही, 1 लिटर घेतलं किंवा 100 ml घेतलं, कितीही वॉटर घेतलं तरी ते 100 डिग्री सेल्सिअसलाच बॉईल होतं. म्हणून त्या ठिकाणी टेम्परेचर असेल किंवा मेल्टिंग पॉइंट आता कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतला तर प्युअर ऑर्गॅनिक कंपाऊंड हा त्याची प्युरिटी जी आहे ही प्युरिटी आयडेंटिफाय करण्यासाठी त्याचा मेल्टिंग पॉइंट सॉलिड कंपाऊंड असेल तर मेल्टिंग पॉइंटचा त्या ठिकाणी यूज केला जातो. एक ठराविक टेम्परेचरलाच तो जो सॉलिड सबस्टन्स आहे तो मेल्ट होत असतो. त्यामध्ये तो सॉलिड सबस्टन्स किती ग्रॅम घेतला तरी तो ठराविक टेम्परेचरला तो मेल्ट होतो. म्हणजे इट डिपेंड्स ऑन दी अमाऊंट ऑफ मॅटर. म्हणून त्या ठिकाणी ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणतो. आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज कुठल्याही कंपाऊंड मध्ये, आता आपण फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल किंवा आपण युरिया घेतला किंवा चहा करत असताना त्यामध्ये जर
शुगर कमी टाकली की त्या ठिकाणी त्याचा जो हे आहे गोडवा आहे तो चेंज होतो, गोडवा आहे तो चेंज होतो. किंवा व्हॉल्यूम, यामध्ये व्हॉल्यूम जर कमी जास्त केला त्याचा, वॉटरचा व्हॉल्यूम जर कमी जास्त केला तर त्या ठिकाणी त्याचा अमाऊंट असेल किंवा त्याची इतर प्रॉपर्टीज ज्या आहेत, इतर प्रॉपर्टीज चेंज होतात. म्हणजेच काय, इट इज डिपेंड्स ऑन मास, व्हॉल्यूम अँड नंबर ऑफ मोल्स. द प्रॉपर्टीज विच depends on mass, volume and number of moles are termed as extensive properties, and properties which independ on the amount of mass are termed as intensive properties. For example, pressure, temperature, melting point, boiling point. Then density, specific heat, density, specific heat. त्यानंतर surface tension. These are the intensive properties. These are intensive properties. ओके, त्यानंतर आपण स्टेट फंक्शन पाहणार आहोत. स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन आपण कालच्या व्हिडिओमध्ये, याच्या अगोदरच्या पिरियडला किंवा व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रोसेस पाहिल्या, त्या सिस्टीम पाहिल्या त्या सेम त्याच प्रकारे स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन. Consider the gas is enclosed. State function, certain amount of gas is enclosed in cylinder fitted with a movable piston. Suppose P of gas is 1 bar, that is P1. आता यामध्ये सिलेंडर आहे. सिलेंडर आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं का? यामध्ये जर आपण सिलेंडर घेतला आणि त्या सिलेंडरमध्ये गॅस एनक्लोज केला, या ठिकाणी गॅस एनक्लोज केला, having pressure 1 bar, initial pressure 1 bar, gas fitted, enclosed gas fitted in cylinder. यामध्ये आपण गॅस एनक्लोज केलेला आहे आणि एनक्लोज केल्यानंतर यामध्ये हा जो आहे प्रेशर आहे, हा प्रेशर आहे, हा एक्सटर्नल प्रेशर आपण कन्सिडर करूया Px. Px म्हणजे एक्सटर्नल प्रेशर, आणि इथून असा प्रेशर आहे तो गॅसचा प्रेशर आहे, गॅसचा प्रेशर आहे. आता यामध्ये सर्टन अमाउंट ऑफ अ गॅस इज एनक्लोज्ड इन सिलेंडर फिटेड विथ अ मूव्हेबल पिस्टन. हा मूव्हेबल पिस्टन आहे, फिटेड विथ मूव्हेबल पिस्टन. सपोज P, that is pressure of gas, is 1 bar. Pressure of gas is 1 bar. Unit of gas. Pressure of gas is 1 bar and volume is 1 decimeter cube. 1 decimeter cube, that is V1. हा P1 आहे, हा V1, that is initial at temperature T 300 Kelvin, that is T1. सुरुवातीला आपण काय केलं, यामध्ये हा सिलेंडर आहे, त्या सिलेंडर मध्ये गॅस एनक्लोज केला आणि एनक्लोज करून वरून एक्सटर्नल प्रेशर दिलेला आहे. थोडक्यात तो गॅस कॉम्प्रेस केला. त्यावेळी प्रेशर जो आहे तो 1 बार आहे, प्रेशर 1 बार आहे. कन्सिडर P1, प्रेशर P1, then volume V1, temperature T1 आणि number of moles N. इनिशियली त्या ठिकाणी प्रेशर, व्हॉल्यूम आणि प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. आता यामध्ये आपण प्रेशर, इनिशियल प्रेशर आपण पाहिलं, व्हॉल्यूम आपण पाहिलेलं आहे, टेम्परेचर पाहिलं. ठीक आहे. दिस इज इनिशियल प्रेशर, व्हॉल्यूम and number of moles and temperature is constant. Initial state of the system is fully defined by specifying the value of these properties.
such properties defining the state function of the system. Okay, initially, then the some pressure it increases. Some pressure increases on the piston. आता हा पिस्टन आहे, या मुव्हेबल पिस्टन वरती आपण प्रेशर इन्क्रीज केला. ज्यावेळी आपण प्रेशर इन्क्रीज करतो त्यावेळी हा जो पिस्टन हा किंवा हा गॅस जो आहे तो गॅस कॉम्प्रेस होतो आणि कॉम्प्रेस झाला त्यावेळी आपण प्रेशर चेंज केला आणि 2 bar pressure on piston is given. It is nothing but the P2. At that time, volume decreases. Volume is 0.5 decimeter cube. It is V2 at constant temperature. T is equal to 300 Kelvin. That is T2. आता यामध्ये आपण पाहिले इनिशियल स्टेटला प्रेशर V1 आणि T1 टेम्परेचर हे इनिशियल स्टेट. चेंज इन स्टेट यामध्ये प्रेशर चेंज झाला P2, व्हॉल्यूम V2, T2 आणि नंबर ऑफ मोल्स N. चेंज इन व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता यामध्ये जर आपण या ठिकाणी चेंज स्टेट केलं तर त्यामध्ये प्रेशर जर कमी केला 1 बार 2 बारचा 1 बार केला की ही रिव्हर्सिबल प्रोसेस. आता ऍट इक्विलिब्रियम या ठिकाणी जर आपण पाहिलं जेवढा हा गॅसचा प्रेशर आहे तेवढाच आपण एक्सटर्नल प्रेशर दिले. अशा वेळी ही जी पोझिशन असते त्याला आपण इक्विलिब्रियम असं म्हणतो. कारण सेम त्या गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर हा इक्वल आहे. अशा वेळी त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणतो. ऍट इक्विलिब्रियम इनिशियली आपण पाहिले 1 बार प्रेशर दिलेला आहे. 1 bar pressure आहे. It is considered as P1. Volume 1 decimeter cube घेतलेला आहे. 1 decimeter cube it is V1 आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे T is equal to 300 Kelvin टेम्परेचर. ठीक आहे. आता ज्यावेळी आपण प्रेशर इन्क्रीज करतो त्यावेळी काय होतंय हा जो पिस्टन आहे किंवा गॅस आहे हा गॅस आणखी कॉम्प्रेस होतो आणि कॉम्प्रेस होऊन त्या ठिकाणी समजा आपण गॅस जो आहे प्रेशर आहे हा प्रेशर इन्क्रीज केला 2 बार केला त्यावेळी याच्यावरती प्रेशर दिला. एक्सटर्नल प्रेशर इज इन्क्रीजेस. ज्यावेळी एक्सटर्नल प्रेशर इन्क्रीज करतो त्यावेळी हा गॅस कॉम्प्रेस होतो आणि गॅस कॉम्प्रेस झाला की हा व्हॉल्यूम डिक्रीज होतो. कन्सिडर केला आपण की प्रेशर जो आहे हा 2 बार आहे. 2 बार हा चेंज इन स्टेट आहे. प्रेशर चेंज झाला हा P2 आहे फायनल प्रेशर. त्यानंतर ज्यावेळी आपण प्रेशर इन्क्रीज करतो त्यावेळी व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम डिक्रीज होतो. व्हॉल्यूम किती डिक्रीज झाला 0.5 डेसिमीटर क्यूब हा V2 आणि टेम्परेचर सेम आहे T is equal to 300 Kelvin at constant temperature. Number of moles are same. Therefore, the P1, V1, T1, N is initial state. When change in variables or change in state to gives final state. This is initial. This is final. Pressure it changes from P1 to P2. V1 to V2, T1 to T2 and number of moles are N. A change in a state function of the system bring
Fourth, a change of in the state. The properties which depends on the state of the system and independent of the path followed to attain it is termed as state function. State function मध्ये पहा, the properties which depends on the state of the system, properties which depends on the state of the system and independent of the path followed to attain it is termed as a state function. जे प्रॉपर्टी जे आहे ही प्रॉपर्टीज इट डिपेंड्स ऑन स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शन प्रेशर व्हॉल्यूम हे स्टेट फंक्शन आहे. म्हणून ह्या जे सिस्टीम आहे याची प्रॉपर्टी जी आहे ह्या प्रॉपर्टीज हे डिपेंड्स ऑन स्टेट फंक्शन आणि इंडिपेंडेंट ऑफ द पाथ फॉलोड टू अटेन इट इज टर्म एज अ स्टेट फंक्शन. आता पाथ फंक्शन the properties which depends on the path are termed as path function. For example, work done or heat, that is Q. Path function, it is depends on the path of the system are termed as path function. For example, work done W and Q, heat. Okay. आता यानंतर आपण पुढचा एक पॉइंट पाहणार आहोत. यामध्ये प्रोसेस. What is my process? It is nothing but the state function. Then process. What is by process? There are different process and its types. There are different types of process: isothermal process, isobaric process, adiabatic process, reversible process. These are the different types of process. What is by process? The transformation of from one state to another state are termed as a process. Process in which the transformation of the one state to another state. आता आपण इथे एक्झाम्पल पाहिलं की P1 प्रेशर जो आहे तो प्रेशर ट्रान्सफर झाला one form to another form, initial state to final state, P1 pressure P1 to P2, volume V1 to V2, temperature T1 to T2 आणि स्टेट जे आहे ती स्टेट इनिशियल टू फायनल स्टेट ही चेंज झाली. ही जी प्रोसेस आहे ही जी स्टेट आहे याला आपण प्रोसेस असं म्हणतो. प्रोसेस म्हणजे काय की ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन स्टेट ॲट इक्विलिब्रियम किंवा वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट आर टर्म्ड एज अ प्रोसेस. देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस. फॉर एक्झाम्पल isothermal process एक लक्षात ठेवायचं पहा. आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं थर्मल म्हटलं की या ठिकाणी टेम्परेचरचा संबंध येतो आणि टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर जे आहे टेम्परेचर हे कॉन्स्टंट असते आणि ज्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट असते किंवा 0 असते किंवा आपण इथे कॉन्स्टंट म्हणूया कॉन्स्टंट. टेम्परेचर ज्यावेळी कॉन्स्टंट असते त्यावेळी इंटरनल एनर्जी जी आहे ही इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट असते. इंटरनल एनर्जी म्हणजे U डेल्टा U हा कॉन्स्टंट असतो. डेल्टा U इंटरनल एनर्जी हे कॉन्स्टंट असते. आता यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस. व्हॉट इज बाय आयसोथर्मल प्रोसेस? It is a process in which the temperature of the system remains constant throughout the transformation. Temperature आता यामध्ये आपण पाहिले T1 हे कॉन्स्टंट होतं. T1 to convert T2 300 केल्विन टेम्परेचर कन्सिडर केलं होतं आपण. म्हणजे the process is transformed. It is a process in which a temperature of the system remains constant
throughout the transformation are termed as isothermal process. Are termed as isothermal process. Heat follows from internal energy or initial state to final state from the surrounding and vice versa. आता यामध्ये heat flow from the internal energy system to surrounding आणि vice versa. Given temperature, internal energy, that is U, of the system remains constant. Thus, delta T, that is temperature, change in temperature is constant, considered as 0, and internal energy U is equal to 0, that is internal energy. याच्यामध्ये ज्यावेळी हीट फ्लो होत असते, हीट फ्लो फ्रॉम द सिस्टम टू सराउंडिंग, heat flow from system to surrounding किंवा vice versa, surrounding to system, the at given temperature or at constant temperature, internal energy remains constant. Internal energy remains constant. ज्यावेळी हीट फ्लो होत असते सिस्टम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून सिस्टम कडे, सराउंडिंग कडून सिस्टम कडे, त्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट असते आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असलं की त्या ठिकाणी इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट असते. इट इज कन्सिडर्ड ॲज 0. ठीक आहे. देन आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोबारिक प्रोसेस म्हटलं की त्या ठिकाणी प्रेशरचा संबंधित होता. म्हणजे चेंज इन प्रेशर डेल्टा पी इज इक्वल टू 0 और डेल्टा पी इज अ कांस्टेंट. प्रेशर म्हटलं की आयसोबारिक प्रोसेस म्हटलं की चेंज डेल्टा पी म्हटलं की चेंज इन प्रेशर. चेंज इन प्रेशर इट इज कांस्टेंट. आता चेंज इन प्रेशर म्हणजे काय? P2 minus P1, फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर, इट इज नथिंग बट दी डेल्टा P. तसं टेम्परेचर T2 minus T1 इट इज अ डेल्टा T. आता यामध्ये पहा आयसोबारिक प्रोसेस मध्ये यामध्ये इट इज अ प्रोसेस इन विच द प्रेशर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रांसफॉर्मेशन. इट इज अ प्रोसेस इन विच द प्रेशर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रांसफॉर्मेशन आर टर्म्ड एज आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस. ठीक है. देन आइसोकोरिक प्रोसेस. आइसोकोरिक प्रोसेस. आइसोकोरिक प्रोसेस. आता आइसोकोरिक प्रोसेस it is the process in which the volume of system remains constant. Change in volume or volume of the system is constant. Constant म्हणूया. Volume of the system is constant. आइसोकोरिक म्हटलं की त्या ठिकाणी व्हॉल्यूमचा संबंधित होता. यामध्ये ही प्रोसेस होत असताना त्या सिस्टमचा व्हॉल्यूम जो आहे तो सिस्टमचा व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट असतो ड्यूरिंग ट्रांसफॉर्मेशन फ्रॉम इनिशियल टू फाइनल स्टेट और फाइनल स्टेट टू इनिशियल स्टेट. ठीक है. केमिकल रिएक्शन कैरिड आउट till in a closed container is isocoric process. Delta V is equal to constant, that is delta V is equal to 0. Delta V is equal to 0. Then adiabatic process. Adiabatic process. What is by adiabatic process? आता इथं आपण पाहिले डेल्टा टी चा संबंध आला, डेल्टा पी चा आला, डेल्टा व्ही चा संबंध आला. आता यामध्ये adiabatic प्रोसेस. व्हॉट इज बाय adiabatic प्रोसेस? adiabatic प्रोसेस म्हटलं की त्या ठिकाणी हीट चा संबंध येतो. हीट Q or delta Q or delta Q is constant. Q or delta Q is constant. Adiabatic process. The no change of heat. This is adiabatic process. System is completely insulated from the transformation, all transformation
For example, exothermic reaction. Exothermic reaction, heat is evolved, which rise the temperature of the system. If the reaction is endothermic, आता आपल्याला माहित आहे की एक्झोथर्मिक जर रिएक्शन असेल, एक्झोथर्मिक रिएक्शन असेल तर कुठलीही रिएक्शन होत असताना त्यामध्ये हीट लिबरेट होते किंवा इव्हॉल्व होते. हीट लिबरेट होते किंवा इव्हॉल्व होते, त्याला आपण एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी त्या रिएक्शन मधून जी हीट आहे हीट लिबरेट होते. आणि एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर हीट ही ऍब्सॉर्ब केली जाते. हीट ऍब्सॉर्ब केली जाते म्हणजे त्या ठिकाणी त्या सिस्टीमचं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर हे डिक्रीज होत जातं. त्याला आपण एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. रिझल्ट आयदर इन द सिस्टीम increases, temperature increases or decreases. This is nothing but the adiabatic process. Then reversible process. Reversible process. Reversible process. Reversible process. What is by reversible process? Reversible process, it consists of gas enclosed in a cylinder fitted with a piston. Let P is external pressure and out on this outer surface of the piston. आता यामध्ये आपण याच्या आपण डायग्राम पाहिली होती. त्यामध्ये आपण प्रेशर दिलेला होता. प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर आणि गॅस एन्क्लोज केल्यानंतर हा गॅसचा प्रेशर दोन्ही ज्यावेळी प्रेशर सेम होतात त्या कंडिशनला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. रिव्हर्सिबल प्रोसेस. जर समजा एक्सटर्नल प्रेशर हा इन्क्रीज केला तर गॅस हा कॉम्प्रेस होतो आणि एक्सटर्नल प्रेशर थोडासा डिक्रीज केला तर तो गॅस हा एक्सपांड होतो. ह्या सिस्टीमला आपण त्या ठिकाणी रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजेच त्या ठिकाणी neither expansion nor compression of the system occurs. Neither compression nor expansion of a system or of a gas occurs. System said to be equilibrium with a surrounding बरोबर ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम ही थोडक्यात त्या ठिकाणी at equilibrium system इक्विलिब्रियम विथ सराउंडिंग. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर जर आपण डिक्रीज केला तर गॅस जो आहे तो गॅस हा एक्सपांड होतो आणि जर एक्सटर्नल प्रेशर हा आपण इन्क्रीज केला तर गॅस हा कॉम्प्रेस होतो. दिस इज नथिंग बट दी रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, धन्यवाद.